रव्याचे लाडूचे डेमो पाहिलेला होता। आता हे जे आहे गव्हाचं पीठ आणि मेथी घातलेली आहे याच्यात, तर त्यांना गव्हाच्या पिठावर हे मेथीचे लाडू पाहिजे ते, तर तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित एकसारखे वजनाचे येणार आहे। आणि इथे पहा किती व्यवस्थित सॉफ्टपणे वळल्या जातोय लाडू, एकदम सॉफ्ट दिसतोय। पहा तुम्ही कोणताही लाडू बघा आधी जेव्हा कटिंग होऊन येतोय, शेवटी जेव्हा त्याची फिनिशिंग येते एकदम सॉफ्ट येते शेवटची फिनिशिंग। तुमचा हा जो बॉल आहे बाबा 25 ग्रॅमचा सेट केलेला आहे। इथून तुम्हाला ह्या ऑफरमध्ये पीठ घालायचं आहे, इथे सेन्सर आहे, या सेन्सरमुळे तुमचा प्रत्येक बॉल एक वजनाचा कट होणार आहे, 1 ते 2 ग्रॅमचं व्हेरिएशनमध्ये कट होणार आहे। इथे स्क्रू आहे, या स्क्रू पुढे ढकलतो आणि या सेन्सरमुळे एक वजनाचा बॉल कटणार आहे। पहा तुम्ही किती व्यवस्थित फिनिशिंग येते। आणि तुम्ही पाहताय एका वेळेस 5-5, 6-6 लाडू आहेत, कमी जागेत। मशीनची साईज आहे साधारणतः 2 फूट बाय 4 फूट जागा लागणार आहे मशीनला, घरच्या सिंगल फेजवर चालणार आहे। तुम्ही बघू शकता किती फास्ट लाडू बाहेर येत आहे। आणि अशाच दिवाळी फराळाचे जे तुम्ही आयटम बनवतात ते बनवण्यासाठी लागणाऱ्या ज्या मशिनरी आहेत त्या मशिनरी आपल्या सिंक्रोमेक कंपनी चिकलठाणा MIDC छत्रपती संभाजीनगर या नंबरवर अवश्य कॉल करा। या व्यतिरिक्त चकलीची मशीन, शंकरपाळी मशीन, भाजी भाजायचं मशीन, या सगळ्या मशिनरी आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि अवश्य भेट द्या। धन्यवाद।